शिर्डी दुहेरी हत्याकांड प्रकरणातील दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसके आवळलेले आहेत। शिर्डी शहरातील काटवनातून राजू उर्फ शाक्या माळी या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। याआधी किरण सदाफुले या आरोपीला अटक करण्यात आली होती। राज्यभरातील सगळे कंत्राटदार उद्यापासून संपावर जाणार आहेत। सरकारकडे 89,000 कोटींची थकबाकी राहिल्यामुळे विकास कामे थांबवण्याचा पवित्रा कंत्राटदारांनी घेतला आहे। जुलै 2024 पासून निधी मिळत नसल्याने कंत्राटदार संपावर जाणार आहेत। साईबाबा संस्थान कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेत बदल करण्यात आलाय। दुहेरी हत्याकांड प्रकरणाची गंभीर दखल घेत साई संस्थानने हे पाऊल उचललंय। पहाटे 4 ऐवजी आता सकाळी 6 वाजल्यापासून कर्मचाऱ्यांचं कामकाज सुरू होणार आहे। फेब्रुवारी महिन्यात तापमानाचा पारा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। त्यामुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले। तर पुण्याचं तापमान फेब्रुवारी महिन्यात 36 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली गेली आहे। अहिल्यानगरमधील अर्बन बँकेतील 291 कोटी रुपयांचा घोटाळा समोर आलाय। या प्रकरणी 2022 मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता, मात्र पोलिसांनी याची गंभीर दखल घेतलेली नाही। त्यामुळे पोलीस तपासावर संशय व्यक्त करत आरोपींना राजकीय आश्रय असल्याचा आरोप ठेवीदारांनी केलाय। सिद्धिविनायक मंदिराप्रमाणे तुळजाभवानीच्या मंदिरातही ड्रेस कोड लागू करण्याची मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाने केली आहे। पाश्चिमात्य कपडे घालून मंदिरात येणाऱ्या भक्तांवर निर्बंध लावण्याची मागणी महासंघाने केली आहे। मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। शिर्डीतील दुहेरी हत्याकांड प्रकरणातील तपास अधिकारी पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांची उचलबांगडी करण्यात आली आहे। कुंभारांची जिल्हा पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे। तपासात कानाडोळा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं व्हॉट्सअप हॅक झालंय। पीएम किसान योजनेच्या बनावट ॲपद्वारे व्हॉट्सअप हॅक झाल्याची माहिती समोर आली असून ही बाब लक्षात येता संबंधित ॲप तात्काळ हटवण्यात आलं। भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराजांचे देहूत भंडारा डोंगरावर होणारे कीर्तन अखेर रद्द करण्यात आले। 7 फेब्रुवारीला हे कीर्तन होणार होतं, मात्र मराठा समाजाच्या विरोधानंतर नामदेव शास्त्रींचं कीर्तन रद्द करण्यात आलंय। महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली। अल्पसंख्याक विभागाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले। 15 कलमी कार्यक्रमाचा आढावाही घेतला। खारघरमध्ये आयोजित केलेल्या इज्तेमा कार्यक्रमातील भडकाऊ भाषणांची चौकशी करा अशी मागणी मंत्री नितेश राणेंनी केली आहे। हिंदू तरुणांना मारहाण केल्याचा आरोपही राणेंनी केलाय। तशा मागणीचं पत्र त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे। नंदुरबारमध्ये चेन्नई जोधपूर एक्सप्रेसमध्ये जागेच्या वादातून एकाची हत्या झाली। या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी 2 मुख्य आरोपींना जेरबंद केलं। इतरांचा शोध सुरू आहे। अटक केलेला एक आरोपी दिव्यांग तर दुसरा अल्पवयीन असल्याची माहिती मिळते आहे। छत्रपती संभाजी महाराज यांच्या तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर साजरा करण्यात आला। यावेळी पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात पालखी मिरवणूक काढत महाराजांना मानवंदना देण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारा अभिनेता राहुल सोलापूरकर विरोधात रायगडमध्ये निषेध नोंदवण्यात आला। सोलापूरकरच्या फोटोला जोडे मारत फोटोचं दहन करण्यात आलं। यावेळी अभिनेता सोलापूरकर विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। नांदेडमधील शासकीय सोयाबीन खरेदी केंद्रावर वाहनाच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत। सोयाबीन खरेदीसाठी राज्य सरकारनं 6 फेब्रुवारीची मुदत दिली आहे। दरम्यान खरेदीसाठी केवळ 2 दिवस शिल्लक असल्यानं 4 दिवसांपासून शेतकरी खरेदी केंद्रांवर मुक्कामी आहेत। अपुऱ्या यंत्रणेमुळे मोजमाप आणि खरेदीची प्रक्रिया संथ गतीनं सुरू आहे। केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात कापूस उत्पादन वाढ योजनेची घोषणा करण्यात आली आहे। त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील बंद पडलेल्या जिनिंग उद्योगाला चालना मिळणार आहे। या योजनेमुळे कापसाच्या उत्पन्नात 25% वाढ अपेक्षित आहे। दरम्यान केवळ घोषणा नको, अंमलबजावणी हवी अशी मागणी जिनिंग उद्योजकांनी केली आहे। नांदेडमध्ये टोमॅटोला कवडीमोल भाव मिळतोय। 2 रुपये किलोनं टोमॅटो विकला जात असल्यानं काढणी आणि वाहतुकीचा खर्च निघत नाहीये। त्यामुळे हतबल झालेल्या कामठा इथल्या शेतकऱ्यानं मोफत टोमॅटो घेऊन जाण्याचं आवाहन केलं आहे। छत्रपती संभाजीनगरच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे। तापमानात सरासरीच्या तुलनेमध्ये 4 अंशांपर्यंत वाढ झाली असून जिल्ह्याचं कमाल तापमान 34 अंशांवर पोहोचलं आहे।
2 कोटी रुपये खर्चून धुळ्यात 2 महिन्यांपूर्वी तयार करण्यात आलेला सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता पाईपलाईनच्या कामाकरता खोदण्यात आलाय। यानंतर उबाठा पक्ष आक्रमक झाला असून मनपाच्या अधिकाऱ्यांसह ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। सहकारी संस्थांच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांना 33,000ची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलाय। लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक अरुण पवार यांच्या सापळ्यात हे अधिकारी अडकले आहेत। धुळ्याच्या देवपूरसह दत्त मंदिर परिसरात हातगाडी लावून धंदा करणाऱ्या भाजी विक्रेत्यांचं पालिका स्थलांतर करणार आहे। महापालिकेच्या जागेत हॉकर्स भाजीपाला विक्रेत्यांना जागेचं वाटप करण्यात आलंय। धुळे जिल्ह्यातील वरखेडी शिवारात विजेचे खांब तुटल्यानं वीज पुरवठा खंडित झालाय। धुळे नरडाणा रेल्वे मार्गाच्या कामाकरता विद्युत खांब पाडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। शेतपंपासाठी लागणारा वीज पुरवठा खंडित झाल्यानं 150 शेतकऱ्यांना फटका बसलाय। हज आणि उमरा यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लस उपलब्ध करून देण्याच्या मागणीचं निवेदन जळगाव जिल्हा एकता संघाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं। 7 कोटी रुपये खर्च करून दौंड पंचायत समितीच्या इमारतीचं काम गेल्या 4 वर्षांपासून संथगतीनं सुरू आहे। नव्या भिंतींना केलेलं प्लास्टर निघालेलं आहे, भिंतींना चिरा गेलेल्या आहेत। या इमारतीकडे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मात्र सपशेल दुर्लक्ष केलं आहे। गोंदियाच्या रामदेवरा मंदिरात 1.5 लाखांची चोरी झाली आहे। 4 किलो वजनाची चांदीची मूर्ती आणि 1 किलो वजनाच्या पादुका चोरट्यांनी लंपास केल्यात। चोरीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। धुळे जिल्ह्यातील खालचगाव परिसरामध्ये तब्बल 4 लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या। 3 तरुण मोटरसायकलवरून संशयास्पदरित्या फिरताना दिसून आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली। 4 लाखांच्या बनावट नोटांचा सुमारे 5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। हातात धारदार शस्त्र घेऊन इंस्टाग्रामवर रील टाकून दहशत माजवण्याचा प्रयत्न तरुणांना चांगलाच भोवलाय। छत्रपती संभाजीनगरमधील पोलिसांनी या तरुणांची शहरभर धिंड काढत त्यांची भाई केली उतरवली। यवतमाळच्या किनवटमध्ये एका बाईकस्वारानं एसटी बसला जोरदार धडक दिली। या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला। बसमधील 88 प्रवासी किरकोळ जखमी झाले। राज्याचे मुख्यमंत्री वर्षा निवासस्थानी मुक्कामी का जात नाहीत या चर्चेत आता एंट्री घेतलीये कामाख्या देवी समोर कापलेल्या रेड्यांनी। कालपर्यंत लिंबू आणि धागेदोरेपर्यंत असलेली ही चर्चा आता थेट कामाख्या देवीला बळी दिलेल्या रेड्यापर्यंत पोहोचली। देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा बंगल्यावर राहायला येण्यावरून कसा वाद रंगलेला आहे बघूयात। बाहेरच्या लॉनमध्ये काहीतरी खोदकाम करून कामाख्या देवीवरून आलेल्या रेड्याची शिंग पुरली आहेत वर्षा बंगल्यावर। खूप जास्त एक्सपिरियन्स त्यांना आहे त्याचा। सकाळी उठल्या बंडला मारायच्या, मंतरलेली शिंग आणली म्हणजे काही लोकांनी आणि ती तिकडे पुरली आहेत की मुख्यमंत्रीपद कोणाकडे टिकून आहे दुसऱ्या माणसाकडे। मला वाटतं त्यांनाच विचारा तुम्ही खरं काय खोटं। मीडियाच्या बातम्यांमध्ये राहायचं हा एकच विषय या महाबंडलेश्वरांना राहिलेला आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान वर्षा बंगला गेल्या काही दिवसांपासून कमालीचा चर्चेत आहे। कधी तंत्रमंत्र, कधी लिंबू मिरची तर कधी काळ्या जादूवरनं विरोधकांकडनं शंका कुशंका उपस्थित होत आहेत। तुम्ही त्या बंगल्यात अद्याप गेलेला नाहीये, तुम्ही रात्री तिकडे झोपायला तयार नाहीयेत, तुम्हाला कसली भीती वाटते? काळी जादू आहे, मग आता ते खरून पाहणार आहेत, कुठं काय गाडलंय का, या सगळ्या बकवास गोष्टी फक्त संजय राऊत शिवाय दुसरा या महाराष्ट्रात दुसरा कोणी करू शकत नाही। या चर्चेमागचं कारण आहे देवेंद्र फडणवीसांनी वर्षावर राहायला जाण्यास विलंब होणं। संजय राऊतांनी या विलंबावरनं वर्षा निवासस्थानावर आधीच्या मुख्यमंत्र्यांनी काही गडबड तर केली नाहीये ना, याबद्दल शंका उपस्थित करून वादाला तोंड फोडलंय। हे जे लिंबू सम्राट आहेत शिंदे गटात सगळे लिंबू मिरची, माझ्या असं कानावर आलेलं आहे की बीजेपीच्या अंतस्थ गटामध्ये अशी चर्चा आहे की त्या बाहेरच्या लॉनमध्ये काहीतरी खोदकाम करून कामाख्या देवीवरून आलेल्या रेड्याची शिंग पुरली आहेत वर्षा बंगल्यावर। हे रेडे कापले असं तिथे चर्चा आहे, असं त्यांचेच लोक सांगतायत, असं तिकडला स्टाफ सांगतो आहे। हे खरं आहे की खोटं आहे, आम्ही का अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवत नाही, आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मानणारे लोक आहोत, पण ह्या चर्चा आहेत। मुख्यमंत्रीपद इतर कोणत्याही नेत्याला मिळू नये
यासाठी कृती केल्याची शंकाही संजय राऊत उपस्थित करतात. की कामाख्य मंदिरात जे काय रेडे कटिंग झालं, इथून काही मंत्रलेली शिंग आणली म्हणजे काही लोकांनी, आणि ती तिकडे पुरली आहेत की हे मुख्यमंत्रीपद कोणाकडे टिकू नये दुसऱ्या माणसाकडे. आम्ही सदैव असं तिकडला जो कर्मचारी वर्ग त्यांचे हे सांगतायत. आता ही चर्चा आहे. तर संजय राऊतांच्या सगळ्या आरोपांबद्दल एकनाथ शिंदेंनी नो कमेंटची भूमिका घेतली. खूप जास्त एक्सपिरियन्स त्यांना आहे त्याच्यातला जास्त एक्सपिरियन्स अनुभव त्यांना असल्यामुळे मला वाटतं त्यांनाच विचारा तुम्ही खरं काय खोटं काय. त्याच्यावर बोलण्याची मला आवश्यकता वाटत नाही. संजय राऊतांनी व्यक्त केलेल्या शंकेबद्दल माजी मंत्री छगन भुजबळांना विचारलं असता त्यांना हसूच आवरलं नाही. आणि जर वर्षा बंगल्यावर कुणी शिंग पुरली असतील तर ती उकरून काढा, असा मिश्किल टोलाही त्यांनी लगावला. कुठे काढले ते काढा म्हणा बाहेर. आणि जर कोणी काढले असतील तर शिंदे स्वतः काढू शकत नाही, ते काढायला 10-20 माणसं लागत असतील. कुणीतरी बाहेर बोललं असतो बाबा, पण ठीक आहे, आता मला काय माहिती नाही, काय त्यांची माहिती ते बोलतात, मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही. संजय राऊतांच्या आरोपांबद्दल बोलताना खासदार नरेश म्हस्के आणि सुनील तटकरे यांनी टोले लगावले. सकाळी उठल्या बंडला मारायच्या आणि मीडियाच्या बातम्यांमध्ये राहायचं, हा एकच विषय या महाबंडलेश्वरांना राहिलेला आहे. दुसरं काहीच काम नाही आहे. रोज सकाळी उठून काहीतरी सनसनाटी बोलल्याशिवाय दिवसभर संजय राऊत टीव्हीवरती दिसत असल्यामुळे अशा पिच्या अनावश्यक टिप्पणी करण्याची त्यांची सवय विधानसभेच्या दारुण पराजयाच्या नंतरची झालेली आहे. मला असं वाटतं त्या पराजयाच्या मानसिकतेतून अजून ते बाहेर आले नसल्यामुळे अशा काहीतरी कल्पक रंजक गोष्टी त्यांना सुचतात. पुरोगामी महाराष्ट्रात आणि अंधश्रद्धेविरोधात आवाज उठवणाऱ्या महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावरून होणाऱ्या उलटसुलट चर्चांवरती अनिसनं ही प्रतिक्रिया दिली आहे. हेही खरं आहे की सध्याच्या राज्यकर्त्यांमध्ये मनापासून अंधश्रद्धा बाळगणारे आणि असल्या गोष्टींवर विश्वास ठेवणाऱ्यांचं प्रमाण खूप जास्त आहे. स्वतः माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे या पद्धतीनं विश्वास ठेवतात. या पद्धतीच्या अफवा म्हणूया आपण, किंवा या पद्धतीच्या बातम्या वारंवार प्रसारित झालेल्या आहेत. आणि हे पुरोगामी महाराष्ट्र ज्याला आपण म्हणतो, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराजांचा महाराष्ट्र, त्या पुरोगामी महाराष्ट्राला हे भूषणावं नाही. गेल्या अनेक दशकांपासून राज्यात अंधश्रद्धा विरोधी चळवळ चालवली जाते आणि त्याच चळवळीतनं राज्यात अंधश्रद्धा विरोधी कायदा अस्तित्वात आला. पण ज्या लोकप्रतिनिधींनी हा कायदा अस्तित्वात आणला त्याच लोकप्रतिनिधींकडनं अशा पद्धतीची चर्चा केली जात असल्यानं राजकारण कोणत्या दिशेनं जातंय हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एक छोटासा ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.